बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग शाळा बंद पण शिक्षण सुरू ह्या ऑनलाईन एज्युकेशन उपक्रमाअंतर्गत मी श्रीमती सीमा रमेश कुऱ्हाडे, गैबंशा नगर उच्च प्राथमिक मनपा मराठी शाळा कुर्ला पश्चिम एल विभाग मुंबई आपले सर्वांचे स्वागत करत आहे। विद्यार्थी बालमित्रांनो, आजचा वार आहे सोमवार आणि आजची दिनांक 3 जानेवारी 2022। नवीन वर्षामध्ये आज आपण पहिल्यांदाच भेटतो आहे। आज आपला पहिला लेसन आहे, म्हणून तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे, यशाचे आणि चांगले आरोग्याचे जावे अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते। विद्यार्थी बालमित्रांनो, नवीन वर्ष म्हटलं की प्रत्येक जण काही ना काही संकल्प करत असतं। अगदी 31 डिसेंबर पर्यंत चालू असतं की उद्यापासून मी चांगलं काम करेल, उद्यापासून मी चांगला अभ्यास करेल, उद्यापासून आणखी काही एखादी चांगल्या गोष्टीची सुरुवात करेल, असं आपण मनाशी प्रत्येक जण ठरवत असतो। कारण नवीन वर्षात काहीतरी चांगलं करायचं असतं, पण ह्याच्यामध्ये सातत्य राहत नाही। मध्येच त्या गोष्टीला खंड पडतो आणि मग ती गोष्ट आपण विसरूनही जातो आणि पुन्हा नवीन वर्षाची वाट बघतो आणि पुन्हा तेच की आता नवीन वर्षापासून मी सुरुवात करेल चांगल्या कामासाठी, असं आपण नेहमी म्हणत असतो। आपण संकल्प तळीस नेत नाही। तर आज मी तुम्हाला एक संकल्प सांगणार आहे। तो कोणता संकल्प करायचा आहे, तो जो मी फळ्यावर सुविचार लिहिलेला आहे त्या सुविचाराचा अर्थच म्हणजे आजपासून आपण सगळ्यांनी करायचा हा संकल्प आहे। तो सुविचार काय लिहिलेला आहे? जीवन म्हणजे दुःखांची वजाबाकी व सुखांची बेरीज होय। आता बेरीज वजाबाकी ह्या क्रिया अगदी तुम्हाला लहानपणापासून माहित आहे। बेरीज करताना किंवा वजाबाकी करताना आपण काय करतो? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो, येणारं उत्तर आणखी लहान संख्या मिळते। पुन्हा त्या संख्येतून एखादी संख्या वजा केली की पुन्हा आपल्याला लहान संख्या मिळते आणि असं आपण वजा वजा करत राहिलो तर शेवटी आपल्याला शून्य उत्तर मिळेल। म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की मोठ्या संख्येतून लहान लहान संख्या अशा वजा करत गेलो की उत्तर शून्य येतं, म्हणजे काही शिल्लक राहत नाही। तसंच आपल्या जीवनामध्ये हे दुःख आहे, दुःख देणाऱ्या ज्या घटना आहेत, प्रसंग आहेत, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही ना काही दुःख येत असतं। अगदी तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्हाला कुणी बोललं, ओरडलं तरी तुम्हाला त्याचं वाईट वाटतं, दुःख होतं। आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक दुःखमय घटना घडत असतात, त्याचाही आपण विचार करतो आणि दुःखी होतो। तर काय करायचंय? असं दुःखाला कवटाळून बसायचं नाहीये। हे दुःख जीवनातून वजा करायला आपण शिकलं पाहिजे आणि मग शेवटी असं वाटेल की मला दुःख कसलंच वाटत नाहीये, मी आनंदी आहे। आणि त्याचबरोबर काय करायची आहे? सुखांची बेरीज करायची आहे। जसं बेरीज करताना एका संख्येत दुसरी संख्या मिळवली की मोठी संख्या मिळते, पुन्हा त्या संख्येत अजून संख्या मिळवली की त्याच्याही पेक्षा मोठी संख्या मिळते, म्हणजे आपल्याला मोठ्यात मोठी संख्या मिळत जाते। तसेच आपलं सुख आहे, सुखाचे जे काही क्षण आहेत, आनंदाचे क्षण आहेत, त्याचं काय करायचं आहे? ते क्षण साठवून ठेवायचे आहेत, ते एकात एक ऍड करत जायचे आहेत। म्हणजे आपली काय होईल? सुखाच्या क्षणांची वाढ होईल आणि दुःखाचे क्षण आपले काय होतील? कमी होतील। म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की आपण जास्त दुःख करत बसायचं नाही, येणारा प्रत्येक दिवस आनंदात जगायचा आहे। आणि नवीन वर्षाचा आपण आज हा संकल्प करायचा आहे की मी माझ्या जीवनामध्ये दुःखांची वजाबाकी करेल आणि सुखांची बेरीज करेल। आले की नाही लक्षात? तर हा संकल्प सगळ्यांनी करायचा आहे। आता आपण वळूया आपल्या विषयाकडे। आपला विषय आहे गणित आणि आजचा घटक आहे एकचल समीकरणे, इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल, आणि उपघटक आहे शाब्दिक उदाहरणे, वर्ड प्रॉब्लेम्स। आज आपण वर्ड प्रॉब्लेम्स कसे सोडवायचे हे अभ्यासणार आहोत। खूप विविध प्रकारची त्याच्यावर उदाहरणं आहेत,
ती कशी सोडवायची ते बघायचं आहे. आता मागच्या तासिकेला तुम्ही एकचल समीकरणाची तुम्हाला ओळख झालेली आहे. तुम्ही एकचल समीकरण सोडवलेली पण आहेत. आपण थोडीशी त्याची उजळणी करूया, कारण उजळणी केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. कारण मागचा भाग तुमचा पक्का असेल तर आजची उदाहरणं तुम्हाला व्यवस्थित सोडवता येतील. तर आज का आपण सुरुवात करूया. आता समीकरण म्हणजे काय रे, हे तुम्ही अभ्यासलेलं आहे. हे आपल्या गणिती भाषेमध्ये बरोबरचं चिन्ह, हे बरोबरचं चिन्ह आहे. हे बरोबरचं चिन्ह वापरून डावी बाजू आणि उजव्या बाजूवर गणिती क्रिया करून येणारी संख्या आपल्याला समान मिळते. आणि हा जो समानता संबंध आहे ना, त्यालाच काय म्हणतात, समीकरण असे म्हणतात. लक्षात आलं नाही की बरोबरचे चिन्ह वापरून डाव्या आणि उजव्या बाजूवर आपण गणिती क्रिया केल्यानंतर येणारी संख्या आपल्याला समान मिळते. म्हणजे समानता संबंध त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आणि ह्या समानता संबंधालाच काय म्हणतात, समीकरण असे म्हणतात. आता उदाहरणार्थ समजा असं लिहिलं 3x अधिक 7 बरोबर 10. तर या ठिकाणी काय, 3x अधिक 7 बरोबर 10. इथे काय आहे, बरोबरचं चिन्ह आहे, म्हणजे समानता संबंध आहे. समानता संबंध आहे म्हणजे हे जे समीकरण आहे, त्या समीकरणाची डावी बाजू आणि ही उजवी बाजू यांची किंमत काय असते, सारखी असते. आणि ह्या समीकरणामध्ये x हे चल वापरलेलं आहे. किती चल आहे, एकच चल आहे x. म्हणून ह्या समीकरणाला काय म्हणतात, एका चलातील समीकरण, इक्वेशन इन वन व्हेरिएबल असं म्हटलं जातं. आणि ह्या ज्या संख्या आहेत 7, 10 याला कॉन्स्टंट नंबर असं म्हटलं जातं. आलं लक्षात. दुसरं एखादं उदाहरण बघा, x अधिक 2 बरोबर 8. हे एक उदाहरण लिहिलं. इथे सुद्धा आपण काय केलेलं आहे, एकच चल वापरलेला आहे आणि 2 आणि 8 ह्या स्थिर संख्या आहेत. मग एखादं समीकरण आपण सोडवायचं म्हणजे काय करायचं, तर त्या समीकरणाची काय करायची, उकल काढायची, सोल्युशन काढायचं. आले की नाही लक्षात. समीकरण सोडवणे म्हणजे समीकरणाची उकल काढणे. आता समीकरणाची उकल काढणे म्हणजे काय, तर समीकरणामध्ये जे अक्षर, जे चल वापरलेलं असतं, चलाच्या ज्या किमतीने ह्या समीकरणाचं समाधान होतं, लक्षात घ्या, चलाच्या ज्या किमतीने समीकरणाचं समाधान होतं, म्हणजेच या समीकरणाच्या दोन्ही बाजू बॅलन्स होतात, संतुलित होतात. त्या चलाच्या त्या किमतीला त्या समीकरणाची काय म्हणतात, उकल म्हणतात किंवा सोल्युशन असे म्हणतात. आता इथे x अधिक 2 अधिक 8 हे समीकरण लिहिले. याच्यामध्ये चल x आहे. चलाच्या कोणत्या किमतीने हे समीकरण बॅलन्स होईल, संतुलित होईल, ते आपण आता बघूया. समजा या ठिकाणी x ची किंमत दिलेली आहे 5 आणि x ची किंमत दिलेली आहे 6. या दोन किमतींपैकी कोणत्या किमतीने ह्या समीकरणाचं समाधान होईल हे आपल्याला शोधायचं आहे. तर बघा, पहिली किंमत आपण घेऊया, x इज इक्वल टू 5. मग ही समीकरणाची ही डावी बाजू आहे, ही उजवी बाजू आहे. मग डावी बाजू आहे, ह्या डाव्या बाजूमध्ये काय करूया, आपण x ची किंमत घालूया. डावी बाजू, तर डावी बाजू x म्हणजे आपण काय घेतले, 5. मग x च्या ठिकाणी आपण काय लिहिणार, 5 अधिक 2 बरोबर 7. मग आता इथे डावी बाजू किती आली, 7 आली. आणि ह्या समीकरणाची उजवी बाजू किती आहे रे, तर उजवी बाजू आपल्याला किती दिलेली आहे, 8 दिलेली आहे. मग आता डावी बाजू 7 आहे आणि उजवी बाजू 8 आहे. म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी नाही. लक्षात येते ना तुमच्या, ही डावी बाजू आणि उजवी बाजू ही समान नाही. म्हणजे x बरोबर 5 ही जी आपण चलाची किंमत घेतली होती, त्याच्यामुळे ह्या समीकरणाचं समाधान होत नाही.
मग 5 ही ह्या समीकरणाची उकल नाही. हे लक्षात आलं ना तुमच्या. आता आपण दुसरं घेऊया. x बरोबर 6 किंमत घेतली. x बरोबर 6 किंमत घेतल्यानंतर आपली डावी बाजू काय होईल? डावी बाजू आपली आहे x अधिक 2. तिथे आपण x ची किंमत काय घातली? 6 अधिक 2 बरोबर 8. आता आपली उजवी बाजू किती आहे? 8 आहे. आहे की नाही? उजवी बाजू आपली बरोबर 8 आहे. मग या ठिकाणी डावी बाजू आणि उजवी बाजू काय झालेले आहे? सारख्या झालेल्या आहेत. आले की नाही लक्षात? म्हणजे काय म्हणता येईल की चलाच्या कोणत्या किमतीने? 6 ह्या किमतीने या समीकरणाचं काय झालेलं आहे? समाधान झालेलं आहे. म्हणजे समीकरणाची डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी झालेली आहे. म्हणजेच x बरोबर 6. 6 ही ह्या समीकरणाची उकल आहे किंवा ह्या समीकरणाचं हे सोल्युशन आहे. लक्षात आलं की नाही संख्या? अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारले जातात. चलाच्या किमती दिल्या जातात आणि त्या चलाच्या कोणत्या किमतीने समीकरणाचे समाधान होते असं तुम्हाला विचारलं जातं. लक्षात आलं तुमच्या? तर अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. आता आपण समीकरण सोडवतो. जेव्हा समीकरण सोडवतो की नाही तर समीकरणाच्या दोन्ही बाजूंवर आपण सारख्याच क्रिया करतो. हे तुम्ही शिकलेले आहात. त्याचा आपण थोडीशी उजळणी करूया. समजा हे एक उदाहरण मी लिहिते. 4x अधिक 12 बरोबर 2x वजा 4. हे मी समीकरण लिहिलेलं आहे. हे एका चलातील समीकरण आहे. आता इथे एकच चल घेतलं पाहिजे असं काही नाही. कुठलंही अल्फाबेट तुम्ही यूज करू शकता. लक्षात आलं की नाही? आता हे जे समीकरण आहे, जेव्हा आपण समीकरण सोडवतो तेव्हा समीकरणाच्या दोन्ही बाजूंवर सारख्या क्रिया करतो आणि त्या सारख्या क्रिया केल्यानंतर येणारं उत्तर जर सारखं असेल तर ते समीकरण सत्य आहे असं म्हटलं जातं. मग समीकरणावर कोणत्या क्रिया केल्या जातात? तर समीकरणाच्या दोन्ही बाजूंमध्ये सारखीच एकच संख्या किंवा समान संख्या मिळवली जाते किंवा बेरीज केली जाते. समान संख्या वापरून बेरीज केली जाते किंवा समान संख्या वजा केली जाते किंवा तिसरं दोन्ही बाजूला समान संख्येने गुणले जाते आणि आणखी काय केले जाते तर दोन्ही बाजूला शून्येतर समान संख्येने भागले जाते. शून्येतर शब्द महत्वाचा आहे. शून्य सोडून कोणत्याही संख्येने भागता येत हे लक्षात ठेवायचं. म्हणजे दोन्ही बाजूंना समान संख्या मिळवली जाते किंवा वजा केली जाते किंवा समान संख्येने गुणलं जातं किंवा शून्येतर संख्येने भागलं जातं. हे समीकरण सोडवताना आपण ह्या गुणधर्माचा वापर केला जातो. आता या ठिकाणी हे उदाहरण आहे. 4x अधिक 12 बरोबर 2x वजा 4. आता या ठिकाणी आपल्याला धन 12 नको आहे. त्याचा आपल्याला लोप करायचा आहे. आता धन 12चा लोप करायचा म्हणजे काय करायचं? त्या धन 12 आहे त्याची विरुद्ध संख्या त्याच्यामधून काय करायची? मिळवायची. म्हणजेच इथे काय 12 वजा 12 दोन्ही बाजूतून 12 वजा करायचे. लक्षात आलं? मी लिहिले होतं इथे दोन्ही बाजूतून 12 वजा करू. आता हे समीकरण आहे म्हणजे त्याची डावी बाजू आणि उजव्या बाजूवर समान क्रिया करायच्या. म्हणजे दोन्ही बाजूतून 12 वजा करायचे. फक्त डाव्या बाजूतून केले तर आपलं उत्तर चुकेल. दोन्ही बाजूतून 12 वजा केले. आता इथे अधिक 12 वजा 12 काय झाले? 0. राहिले किती? 4x 2x आणि इथे ऋण 4 आणि ऋण 12 किती झाले? ऋण 16. समान संख्या समान चिन्ह म्हणून संख्यांची आपण काय केली? इथे बेरीज केली. आले की नाही लक्षात? आता या ठिकाणी आपल्याला इकडे 4x आहेत, इथे पण 2x आहेत. मग आपल्याला फक्त
एक्सची किंमत काढायची आहे, समीकरण सोडवतो, त्याची उकल काढतो, म्हणजे जे चल आहे त्याची किंमत काढतो. आता इथे सुद्धा काय आहे, 2x आहे. हे 2x आपल्याला उजवीकडे नको आहे, मग आपण दोन्ही बाजूतून काय करणार, 2x वजा करणार, दोन्ही बाजूतून 2x वजा करून. जसं गणित दिलेलं असेल, जसं समीकरण दिलेलं असेल तसं कधी वजा करावं लागतं, कधी बेरीज करावी लागते. आले का लक्षात? आता 4x वजा 2x बरोबर 2x वजा 16 वजा 2x. आता या ठिकाणी बघा, हा 2x आणि वजा 2x कॅन्सल झाले, म्हणजे 2x चा काय झाला, लोप झाला. म्हणजे इथे किती राहिले, 4x वजा 2x. इथे सहगुणक आहे, त्यांची आपण काय करणार, वजाबाकी करणार. म्हणजे किती मिळाले, 2x. आणि इथे किती मिळाले आपल्याला, ऋण 16. आता या ठिकाणी बघा, 2x बरोबर ऋण 16 आलेले आहे. आता 2x म्हणजे याच्यामध्ये कोणती क्रिया केलेली आहे, गुणाकाराची, 2 आणि x मध्ये. मग आपल्याला काय हवंय, फक्त x ची किंमत पाहिजे. मग ह्या 2चा आपल्याला लोप करायचा आहे. मग आपण काय करणार, दोन्ही बाजूला काय करणार, दोन्ही भागणार. दोन्ही बाजूंना आपण 2 ने भागून. आता 2 ने भागल्यानंतर काय उत्तर आलं बघा, 2x भागिले 2 बरोबर 16 भागिले 2. आता हा 2 2 भाग लागला, राहिले x बरोबर, अतिसंक्षिप्त रूप दिले 2 8 16 आणि x बरोबर किती आले, -1. ही समीकरण सोडवण्याची पद्धत आहे, याचा तुम्ही अभ्यास केलेला आहे. म्हणजे दोन्ही बाजूतून एक संख्या समान संख्या वजा करतो, दोन्ही बाजू समान संख्या मिळवतो, किंवा दोन्ही बाजूंना समान संख्येने भागतो किंवा समान संख्येने गुणतो. हे लक्षात, म्हणजे हे लक्षात ठेवायचं. म्हणजे या ठिकाणी या समीकरणाची उकल किती आले, x बरोबर -8. म्हणजे -8 ही या समीकरणाचे काय आहे, उकल आहे, सोल्युशन आहे. आता ही एक प्रोसिजर आहे, परंतु जर आपल्याला पटकन जर हे सोडवायचं असेल तर काय करायचं, बाजूंची अदलाबदल करून सुद्धा हे उदाहरण आपल्याला सोडवता येईल. ते कसं बघा, आता इकडे 4x आहे, इकडे 2x आहे, म्हणजे ही स्वरूप पद आहे. स्वरूप पद एकत्र लिहायची, पण स्वरूप पद एकत्र करताना काय आहे, आता इथे 2x आहे, ते बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आहे, ते डावीकडे आणायचं, त्याचं चिन्ह, त्या संख्येचं चिन्ह बदलायचं. हे 2x आहे, तिकडे आणल्यानंतर काय होणार, -2x. इकडे राहिले किती, -4. आणि हे +12 आहे, बरोबर चिन्हाच्या डावीकडे आहे, ते उजवीकडे नेले की काय होईल, -12. आता 4x गुणक 4, इथे 2, 4 वजा 2 किती झाले, 2x बरोबर काय होणार, -4 आणि -12 -16. Therefore आता इथे 2x आहे, म्हणजे गुणाकाराची क्रिया आहे. गुणाकाराच्या विरुद्ध क्रिया कोणती आहे, भागाकाराची. मग इथे हे 2 गुणिले आहेत, बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नेले, तिथे काय होणार, भागिले. मग आता उत्तर काय आलं, 2 8 16, चिन्ह विसरायचं नाही. बघा, x बरोबर -8 आहे, x बरोबर -8 आहे. ही मेथड मी का सांगितली, जेव्हा आपण शाब्दिक उदाहरणं सोडवणार आहोत ना, तेव्हा अशी बाजूंची अदलाबदल करून ती उदाहरणं सोडवली तरी चालतात. तुम्हाला समजण्यासाठी कोणते गुणधर्म वापरले जातात समीकरण सोडवताना हे सांगण्यासाठी मी हे सगळे तुम्हाला सांगितलेलं आहे. आता तुमच्या लक्षात बसलं असेल, समीकरण म्हणजे काय, समीकरणाची उकल शोधणे म्हणजे काय, आणि समीकरण कसं सोडवायचं हे आता तुमच्या लक्षात आलं असेल. आलं ना सगळ्यांच्या लक्षात? मग आता आपण वळूया आपल्या शाब्दिक उदाहरणे, वर्ड प्रॉब्लेम्स. आता हे वर्ड प्रॉब्लेम आहे, तुम्ही येता 6वी मध्ये हे वर्ड प्रॉब्लेम थोडे अभ्यासलेले आहेत. की दिलेली माहिती आहे, दिलेली शाब्दिक माहिती आहे, ती गणिती भाषेमध्ये कशी लिहायची, किंवा तिचं बैजिक राशीमध्ये
कसं रूपांतर करायचं हे तुम्ही इयत्ता 6वी मध्ये शिकलेल्या आहेत. तर उदाहरण बघा, एका इथे लिहिते शाब्दिक उदाहरणे. आता आपला हा टॉपिक चालू होणार, शाब्दिक उदाहरणे. इयत्ता 6वी मध्ये तुम्ही शाब्दिक उदाहरणं बैजिक राशीच्या रूपात कशी लिहायची याचा अभ्यास केलेला आहे. समजा हे उदाहरण आहे, एका संख्येची चौपट असं आपल्याला सांगितलेले, एका संख्येची चौपट. आता एक संख्या म्हणजे कोणती संख्या आपल्याला माहित आहे का? एक संख्या कोणती आहे? नाही. जे माहित नाही त्याच्याबद्दल काय करायचं? अक्षर मानायचं. मग एक संख्या काय करू? एक संख्या एक्स मानू. एक संख्या एक्स मानू. मग आता त्या संख्येची चौपट, आता तुम्हाला जर सांगितलं 6 आहे, 6ची चौपट करा, म्हणजे आपण 6ला कितीने गुणणार? 4ने गुणणार. 6ला कितीने गुणणार? 4ने. तसं आता आपल्याला इथे एक्सची चौपट विचारले, म्हणजे एक्सला पण आपण कितीने गुणणार? 4ने गुणणार. म्हणजे ती चौपट कशी लिहिणार आपण? बैजिक राशीच्या रूपामध्ये अशी लिहिणार 4x. हे तुम्हाला आलं पाहिजे, कारण शाब्दिक उदाहरणांमध्ये बैजिक राशींमध्ये आपल्याला दिलेली माहिती आहे त्याचं रूपांतर करायचं असतं. आता सगळं दुसरं उदाहरण बघितलं, एक संख्या व 4, एक संख्या व 4 यांची बेरीज असं उदाहरण दिलं. आता इथे पण एक संख्या माहित नाहीये, मग एक संख्या, समजा एक संख्या y मानू. काय करू? y मानू. एक संख्या y मानू. मग एक संख्या व 4 यांची बेरीज. मग एक संख्या कोणती आहे? y आणि 4 यांची बेरीज. मग हेच आपण बैजिक राशीच्या रूपामध्ये कसं लिहिणार? y अधिक 4. ही मांडणी तुम्हाला आली पाहिजे. आता या ठिकाणी ही शाब्दिक उदाहरणं आहेत. ही शाब्दिक उदाहरणं वय, एखाद्या व्यक्तीचं वयाबद्दल विचारली जातात, भूमितीवर विचारली जातात, संख्यांवर सुद्धा विचारली जातात. आता या ठिकाणी वयाबद्दल कोणते प्रश्न विचारले जातात बघा. आता इथे गणेश नावाचा एक मुलगा आहे आणि गणेश आहे. हा गणेश काय म्हणतो बघा, नीट लक्ष द्या. हा गणेश काय म्हणतो की माझ्या आईचे वय, माझ्या आईचे वय माझ्यापेक्षा 3 पट आहे. गणेश म्हणतो माझे वय, माझ्या आईचे वय माझ्यापेक्षा 3 पट आहे. लक्षात आलं? दुसरं विधान तो म्हणतो माझ्या बहिणीचे वय माझ्या वयाच्या किंवा माझ्यापेक्षा 4ने जास्त आहे किंवा 3ने जास्त आहे. बघा, 3ने जास्त आहे असं विधान गणेश नावाचा मुलगा करतो. काय म्हणतो? माझ्या आईचे वय माझ्यापेक्षा 3 पट आहे आणि माझ्या बहिणीचे वय माझ्यापेक्षा 3ने जास्त आहे. अशी 2 विधानं करतो आणि हे विधान आपल्याला बैजिक राशीच्या रूपामध्ये लिहायचं आहे. आता आपल्याला कसं लिहायचं? तर गणेश म्हणतोय, पण आपल्याला गणेशचं वयच माहित नाहीये. मग गणेशचं वय जे माहित नाही त्याच्याबद्दल अक्षर म्हणायचं. गणेशचं वय समजा किती आहे? 1 वर्ष आहे असं आपण मानलं. मग माझ्या आईचे वय माझ्यापेक्षा 3 पट आहे. मग 3 पट, जसं आपण इथे काय सांगितलेली होती, 4 पट काढली होती, मग तसंच इथे गणेशचं वय 1 वर्ष, मग त्या आईचे वय काय होणार? 3 पट, म्हणजे 3x वर्ष येणार. आलं की नाही लक्षात तुमच्या? 3x वर्ष आईचं वय आलं.
दुसरं विधान तो म्हणतो माझ्या बहिणीचे वय माझ्यापेक्षा 3 जास्त आहे. आता तुम्हाला सांगितलं तुमचं आता वय किती आहे, 13 वर्ष आहे आणि तुमची बहीण तुमच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे. मग तुम्ही काय करणार, 13 मध्ये किती मिळवणार, 3 मिळवणार. आणि काय लक्षात. पण आता इथे गणेश वय किती आहे, एक्स आहे. मग 13 ऐवजी आपण काय लिहिणार, एक्स लिहिणार आणि एक्स मध्ये किती मिळवणार, 3 मिळवणार. म्हणजे इथे गणेशा बहिणीचे वय किती आले, एक्स अधिक 3 वर्ष. लक्षात आलं ना तुमच्या. मग असे शाब्दिक उदाहरणं सोडवतो ना आपण, त्याच्यामध्ये असे आपल्याला या बैजिक राशीच्या रूपामध्ये दिलेली जी माहिती आहे ती बैजिक राशीमध्ये आपल्याला त्याचं रूपांतर करता आलं पाहिजे. जेव्हा हे रूपांतर तुम्हाला परफेक्ट जमेल तेव्हा आपल्याला ही शाब्दिक उदाहरणं व्यवस्थित सोडवता येतील. आता आपण वळूया आपल्या पहिल्या उदाहरणाकडे. पहिलं उदाहरण आपण सोडवूया. वयाच्या संबंधीच पहिलं उदाहरण आहे. काय आहे ते बघा. जेव्हा ही उदाहरणं तुम्ही पुन्हा पुन्हा अभ्यासणार, लक्ष देणार, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की किती सोपं आहे हे. फक्त बैजिक राशीमध्ये रूपांतर व्यवस्थित करा. आता या ठिकाणी पहिलं उदाहरण मी लिहिते. पहिलं उदाहरण लिहिते बघा. आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे. 25 वर्षांनी जास्त आहे. 8 वर्षानंतर काय दिलंय, 8 वर्षानंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर 4/9 होईल. तर मुलाचे वय काढा. दिलेलं गणित आहे ते व्यवस्थित वाचायचं. तुमच्या पुस्तकातलंच गणित आहे, परंतु इथे फळ्यावर समोर असल्यानंतर त्याचं वाचन केल्यानंतर आपल्याला अगदी बरोबर त्याचं बैजिक राशीमध्ये दिलेल्या माहितीचं आपल्याला रूपांतर करता येईल. बघा काय दिलेलं आहे. आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे. आई ही नेहमी मुलापेक्षा वयाने जास्त असते, आपल्याला माहित आहे. 8 वर्षानंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर 4/9 होईल. तर मुलाचे वय काढा. अगदी गणित वाचल्यानंतर तुम्हाला कन्फ्युज झालं असेल की हे काय विचारलं आहे, पण जेव्हा तुम्ही सोडवत जाल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे किती सोपं आहे. आता वयासंबंधीचे प्रश्न विचारले जातात. इथे काय विचारले आहे, 8 वर्षानंतर. कधी 8 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वीची वय सुद्धा सांगितली जातात. जे दिलं असेल त्याच्यानुसार आपण करायचं. आता इथे मुलाचे वय काढा. मुलाचे आपल्याला वय माहित नाहीये, त्याच्याबद्दल आपण अक्षर वापरूया. मुलाचे आजचे वय. कुठलं वय मानायचं आहे, आजचे वय. कारण आपल्याला इथे दोन अटी दिलेल्या आहेत. आजचं पण आहे आणि 8 वर्षानंतर आहे. पण मुलाचे आजचे वय आपण किती मानूया, 1 वर्ष मानू. आता या ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगते. मुलाचे आजचे वय झाले 1 वर्ष मानू. आता इथे आपण 2 कॉलम करूया. आजचे वय वर्षामध्ये आहे आणि दुसरं करूया आपण 8 वर्षानंतरचे वय. 8 वर्षानंतरचे वय हे सुद्धा काय आहे, वर्षामध्ये
आता आजचे वय मुलाचे आजचे वय किती मानले रे आपण? एक्स मानले की नाही? मुलाचे आजचे वय किती झाले? एक्स. आणि अजून कोणाचं वय आपल्याला सांगितलंय? आईचे वय. आता आईचे वय काय सांगितले आपल्याला ह्या ठिकाणी? आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे. मगाशी आपण शिकलो बघा, शाब्दिक माहिती कशी बेजिक राशीच्या रूपामध्ये लिहायची. मग आईचे वय हे काय आहे? मुलाचे वय त्याच्यामध्ये किती वर्षांनी मोठी आई? 25 वर्षांनी. आले की नाही लक्षात? मग मुलाचे वय अधिक 25. मग मुलाचं वय किती आहे? एक्स. मग आईचं वय किती येणार? एक्स अधिक 25. लक्षात आले की नाही? जर जसं तुम्ही गणित वाचत जाल तसं इथे लिहायला शिका. मुलाचे वय एक्स वर्ष, आईचे वय मुलाच्या वयाच्या पेक्षा किती? 25 ने जास्त आहे. मग आईचे वय किती आलं? एक्स अधिक 25. आता 8 वर्षानंतरची आपण दोघांची वय काढूया. काय होते बघा, 8 वर्षानंतर मुलाचे वय. आता तुम्हाला जर कुणी सांगितलं तुम्ही आज 13 वर्षाचे आहात, तुमचे 8 वर्षानंतर वय किती? तुम्ही पटकन काय करणार? त्या 13 मध्ये 8 मिळवणार आणि 21 सांगून देणार. 13 मध्ये 8. मग आता इथे मुलाचे आजचे वय किती आहे? एक्स वर्ष आहे. मग त्याचं जर 8 वर्षानंतर वय काढायचं तर त्याच्यामध्ये आपण किती मिळवणार? 8 मिळवणार. मग मुलाचं 8 वर्षानंतरचं वय किती आलं? एक्स अधिक 8 वर्ष. आता 8 वर्षानंतर आईचे वय किती होणार? आईचे वय. आता या ठिकाणी आजचे आईचे वय किती आहे? एक्स अधिक 25 आहे. मग आईचं 8 वर्षानंतरचं वय काढायचं म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा आपण किती मिळवणार? 8 मिळवणार. एक्स अधिक 25 अधिक 8. आले की नाही लक्षात? आईचं आजचं वय एक्स अधिक 25 आहे. त्याच्यामध्ये आपण किती मिळवले? 8 मिळवले. मग आता बघा हे स्थिरांक आहे, यांची आपण बेरीज करूया. एक्स अधिक 25 अधिक 8 म्हणजे हे किती झाले? एक्स अधिक 33. म्हणजे आईचं वय 8 वर्षानंतरचं किती आलं? एक्स अधिक 33 आलं. आता पुढे काय दिलेलं आहे बघा, 8 वर्षानंतर. बघा आपण इथपर्यंतच आपलं माहिती लिहून झालेली आहे. फक्त इथपर्यंत झाले. अजून अर्धा पार्ट आपला राहिलेला आहे. काय आहे पुढे? 8 वर्षानंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर 4/9 होईल. किती वर्षानंतर? 8 वर्षानंतर. मग इथे शब्द लिहायचा, दिलेल्या माहितीनुसार. प्रत्येक उदाहरणामध्ये हे लिहायचं, दिलेल्या माहितीनुसार. जी काय आपल्याला गणितामध्ये माहिती दिली आहे त्या माहितीनुसार, दिलेल्या माहितीनुसार. आता 8 वर्षानंतर दिलेल्या माहितीनुसार 8 वर्षानंतर मुलाचं वय किती आहे? एक्स अधिक 8 आणि आईचं वय किती आले? एक्स अधिक 3. आणि याचं गुणोत्तर आपल्याला किती दिले? 4/9 दिलेले आहे. म्हणजे बघा मुलाचे वय आणि आईचे वय यांचं गुणोत्तर आपलं आलेलं आहे. ते किती आहे? मुलाचे वय एक्स अधिक 8 आणि आईचं किती आहे? एक्स अधिक 33. हे आपल्याला माहित आहे. आणि हेच गुणोत्तर आपल्याला किती दिलेले आहे? 4/9 दिलेलं आहे. मग एक्स अधिक 8 भागिले एक्स अधिक 33 बरोबर गुणोत्तर किती आहे? 4/9. लक्षात आलं ना? इथे गुणोत्तर लिहिताना आजच्या वयाचं लिहायचं नाही, 8 वर्षानंतरच्या वयाचं हे गुणोत्तर लिहायचं आहे. दिलेल्या माहितीनुसार 8 वर्षानंतर हे लक्षात ठेवा. आता हे गुणोत्तर आपण लिहिलं. अशा प्रकारची समीकरणं तुम्ही सोडवली आहेत. आता इथे आपल्याला काय करायचं? एक्स ची किंमत काढायची आहे. त्यासाठी हे समीकरण आपल्याला सोडवावं लागणार. समीकरण सोडवायचं. आता इथे अंश आणि छेद आहे, इथे आणि अंश आणि छेद आहे. म्हणजे इथे आपण काय करणार? तिरकस गुणाकार करणार. लक्षात आहे ना तुमच्या? म्हणजे हा पहिल्या अपूर्णांकाचा जो अंश आहे त्याला
दुसऱ्या अपूर्णांकाच्या त्या छेदाने गुणणार, त्या छेदाला त्या अंशाने गुणणार. तिरकस गुणाकार क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता बघा ते मी इकडे करते. आता या ठिकाणी बघा 9 गुणिले x अधिक 8 therefore इक्वल टू काय ना 4 गुणिले x अधिक 33. 4 गुणिले x अधिक 33. लक्षात आलं की नाही? क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. आता इथे बरोबरचं चिन्ह असतं म्हणून इकडे पुन्हा बरोबरचं चिन्ह द्यायचं नाही असं म्हणून किंवा देअरफॉरचं साइन द्यायचं. आता त्या नावाने फक्त x ला गुणायचं नाही, कंसातल्या दोन्ही पदांना गुणायचं. आपण ही द्विपदी आहे आणि द्विपदीला एक पदीने गुणतो हा पण अभ्यास केलेला आहे. मग ह्या नवाने x ला गुणायचं, किती आले 9x. नवाने 8ला गुणायचं, 9 8 किती आले 72. मध्ये चिन्ह प्लस बरोबर 4ने x ला गुणला 4x आणि हे 4 आणि 4 त्रिक 12 हातचा आले 4 त्रिक 12 आणि 132 आले की नाही लक्षात? कंस आपण सोडवून घेतले. आता मगाशी मी सांगितलं ही जी चल आहे ती चल एकत्र घ्या, जी स्थिर पद आहे ती एकत्र घ्या, म्हणजे आपलं पटकन होईल सोडव. आता हे 9x आहे ते डाव्या बाजूला आहे तसेच राहणार. आपण 4x उजव्या बाजूला आहे ते डाव्या बाजूला आणणार, पण डाव्या बाजूला आणताना नुसते आणून ठेवायचे नाही तर त्याचं चिन्ह बदलायचं. मग हे प्लस 4x आहे ते काय होणार -4x आणि इकडे काय राहणार 132 आणि 132 मधून आपण काय करणार 72. हे धन आहे हे 72 काय करणार आपण वजा करणार. लक्षात आलं ना तुमच्या? आता 9x वजा 4x किती झाले 5x. जे सहगुणक आहे सहगुणकांची आपण काय केलेले आहे वजाबाकी केली. 9तून 4 गेले 5 राहिले, पुढे जो अक्षर आहे ते लिहून ठेवलं. आता 132 वजा 72 तोंडी येत असेल तर करायचं, नाही तर सरळ असं लिहून घ्या आणि वजाबाकी करा. 2तून 2 गेले 0, 13तून 7 गेले किती 6 0, म्हणजे किती आली वजाबाकी 60. लक्षात आलं ना तुमच्या? किती वजाबाकी आली 60 आली. मग आता देअरफॉर आता इथे 5x म्हणजे इथे कोणती क्रिया आहे गुणाकाराची क्रिया आहे. आपल्याला फक्त x ची किंमत आहे. मग x बरोबर काय होणार हे 5 गुणिले आहेत उजवीकडे गेले की काय होणार भागिले. मग किती होणार 60 भागिले 5. आता अतिसंक्षिप्त रूप द्या. 5 एके 5 5 गुणे 10 सॉरी 5 गुणे 10. मग x बरोबर किती आले 12. लक्षात आले ना? आता आपल्याला x ची किंमत मिळाली x बरोबर 12. मग x म्हणजे काय मानलं होतं रे आपण मुलाचे आजचे वय. मग मुलाचे आजचे वय किती आले 12 वर्ष. मग पूर्ण उत्तर लिहायचं म्हणून मुलाचे आजचे वय बरोबर किती 12 वर्ष. किती सोपं आहे बघा. आपण उदाहरण सोडवलं मुलाचं. जर आईचं वय विचारलं असतं, आता इथे फक्त मुलाचंच विचारलंय, जर आईचं वय आजचं वय विचारलं असतं तर मुलाचं वय किती आहे 12 आणि त्याच्यामध्ये किती मिळवले असते 25, म्हणजे किती आले असते 37 वर्ष आईचं वय आलं असतं. पण आपल्याला जेवढं विचारलंय तेवढंच आपण काय करायचं आहे सोडवायचं आहे. लक्षात आले नाही? काय केलं आपण पहिलं गणित व्यवस्थित वाचून घ्यायचं. ते गणित वाचल्यानंतर कशाबद्दल अक्षर मानायचं आहे हे आधी ठरवायचं. काय काढायचं आहे कशाबद्दल अक्षर मानायचं ते करायचं. आता या ठिकाणी 2 आपल्याला भागांमध्ये दिलं होतं आजचं वय आणि 8 वर्षानंतरचं वय. म्हणून आजचं वय दोघांची आजची वय काढली. इकडे 8 वर्षानंतर दोघांची वय काढली आणि दिलेल्या माहितीनुसार जी माहिती दिली इथे गुणोत्तर 4/9 आहे. म्हणून 8 वर्षानंतरच्या वयाचं गुणोत्तर लिहिलं, समीकरण मिळालं. ते समीकरण आपण
सोडवलं आणि मुलाचे आजचे वय किती मिळाले? 12 वर्ष. नक्की तुम्हाला हे समजलं असेल. अशी वयाबद्दलची बरीचशी गणित विचारली जातात. आता येता 8वीतच नाही, पुढे 9वी 10वी सुद्धा वयावर एखादं तरी उदाहरण परीक्षेला विचारलं जातच. म्हणून आता तुम्ही नीट लक्षपूर्वक हे बघा. याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा ते अभ्यासता येईल. आता आपण दुसरं उदाहरण सोडूया. बघा, आता मी दुसरं उदाहरण इथे लिहिते. हे उदाहरण संख्यांवर आधारित आहे. काय उदाहरण आहे ते बघा. तुमच्या पुस्तकातलीच ही सगळी उदाहरणं आहेत, पण आपल्याला फळ्यावर लिहिल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. कारण की उदाहरण जेव्हा तुमच्या समोर असेल तेव्हा तुम्हाला त्याचे बेजिक राशीमध्ये कसं रूपांतर करायचं हे लक्षात येईल. आता बघा, दुसरं उदाहरण आहे. एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 12ने मोठा आहे. 12ने मोठा आहे. त्याच्या अंशातून 2 वजा करून व छेदात 7 मिळवून व छेदात किती मिळवले? 7 मिळवून तयार झालेला अपूर्णांक एक छेद 2शी सममूल्य होतो. तर तो अपूर्णांक कोणता? असा प्रश्न विचारलेला आहे. बघा, या ठिकाणी काय दिलंय? एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 12ने मोठा आहे. त्याच्या अंशातून 2 वजा करून व छेदात 7 मिळवून तयार झालेला अपूर्णांक 1/2शी सममूल्य होतो. तर तो अपूर्णांक काढा. गणित अगदी व्यवस्थित वाचायचं, समजून वाचायचं. आता या ठिकाणी सममूल्य शब्द वापरलाय म्हणजे समान आहे हे लक्षात घ्यायचं. आता अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 12ने मोठा आहे. मग आपल्याला इथे अंशच माहित नाहीये ना. मग आपण अंशाबद्दल काय करणार? अक्षर मानणार. मग अपूर्णांकाचा काय लिहायचं इथे? अपूर्णांकाचा अंश किती मानणार आपण? x मानू. आता एक्सच मानायला पाहिजे असं काही नाही. y मानू शकता असं काही हरकत नाही. पण आपल्या पाठ्यपुस्तकात जास्तीत जास्त वेळा x चा वापर केलाय म्हणून आपण तो करतोय. अपूर्णांकाचा अंश x मानू. आता इथे सुद्धा 2 अपूर्णांक तयार होणार आहे. पहिला कोणता अपूर्णांक बघा? मूळ अपूर्णांक, ओरिजिनल अपूर्णांक आहे आपला. तो कसा आपण लिहायचा ते बघा. ओरिजिनल अपूर्णांक किंवा मूळ अपूर्णांक. मूळ अपूर्णांकाचा मध्ये आपला अंश किती आला? बघा, अंश आपला आला x आणि आपला छेद किती आहे ते बघा. छेद किती आहे? एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 12ने मोठा आहे. मग आपला अंश अंशापेक्षा कितीने मोठा आहे? 12ने मोठा आहे. मग आपला इथे अंश किती आहे? x आहे अधिक 12. मग छेद किती आला? x अधिक 12. पुढची अट काय दिली आहे?
त्याच्या अंशातून 2 वजा करून, अंशातून किती वजा करायचे आहे? 2. मग इथे नवीन अपूर्णांक, न्यू फ्रॅक्शन आपल्याला काय मिळणार बघा. असं तुम्ही स्टेप बाय स्टेप लिहिलात ना की काही चुकणार नाही. तर नवीन अपूर्णांकाचा आपण अंश बघूया काय येणार दिलेल्या माहितीनुसार. त्याच्या अंशातून 2 वजा करून, किती अंशातून किती वजा करायचे आहे? 2. मग आपला अंश किती होता? x. त्याच्यातून 2 वजा केले म्हणजे किती आले? x वजा 2. लक्षात आले ना तुमच्या? आणि आता पुढे काय आहे? छेद. छेदाबद्दल काय दिले? छेदात 7 मिळवून, छेदामध्ये 7 मिळवायचे आहे. मग आता आपल्या इथे छेद किती आहे? मूळ अपूर्णांक x अधिक 12 आणि त्याच्यामध्ये किती मिळवले आपण? 7 मिळवले. म्हणजेच किती झाले? x अधिक 19. लक्षात आलं ना तुमच्या? की मूळ अपूर्णांक मध्ये अंश x होता आणि अंशापेक्षा छेद 12 ने मोठा म्हणून x अधिक 12 झाले. नवीन अपूर्णांकामध्ये काय अट दिलेले? अंशातून 2 वजा केले, x वजा 2 आणि छेदामध्ये 7 मिळवले म्हणजे x अधिक 12 मध्ये किती मिळवले? 7. मग आपला नवीन अपूर्णांक काय झाला? x अधिक 19. सॉरी, नवीन छेद आपला काय झाला? x अधिक 19. आता पुढे दिलेल्या माहितीनुसार हे वाक्य लिहायचं. दिलेल्या माहितीनुसार काय दिलेली माहिती? दिलेल्या माहितीनुसार हा तयार झालेला अपूर्णांक 1/2 शी सममूल्य होतो. सममूल्य, सारखी किंमत होतो. मग आता नवीन अपूर्णांक आपला कोणता तयार होईल बघा. आधी लिहून घ्या व्यवस्थित. तो नवीन अपूर्णांक कन्फ्यूज होणार नाही. आपल्याला नवीन अपूर्णांक 1/2 शी सममूल्य होतो हे सांगितलेलं आहे. मग नवीन अपूर्णांक म्हणजे काय? अंश भागिले छेद. हे लक्षात आहे ना तुमच्या? अपूर्णांकामध्ये वरची जी संख्या असते ती अंश आणि भागिले करून जी लिहितो ती काय असते? छेद. मग आता इथे नवीन अपूर्णांकाचा अंश किती आहे? x वजा 2 आणि छेद किती आला आपला? x अधिक 19. नवीन अपूर्णांक मिळाला. तो कोणाशी सममूल्य आहे? 1/2 शी सममूल्य आहे. इथे लिहूया आपण. हा अपूर्णांक x - 2 छेद x अधिक 19 बरोबर कोणाशी सममूल्य आहे? 1/2 शी. लक्षात आलं नाही? 1/2 शी सममूल्य आहे म्हणजे याची किंमत आणि याची किंमत कशी आहे? सारखी आहे असा त्याचा अर्थ होतो. डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी आहे. आता इथे परत मगाशी उदाहरण सोडवलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. त्या दोनाने त्या संपूर्ण कंसाला गुणायचं आणि ह्या एकाने x अधिक 19 ला गुणायचं. देअरफॉर 2ने x ला गुणलं किती आलं? 2x. 2ने 2ला गुणलं किती आले? 4. मध्ये मायनस चिन्ह. एकाने गुणल्यानंतर आहे कंस आहे तसाच येणार. आता पुढे स्वरूप पद एकत्र घ्या. अक्षर एकत्र करायचे. जे कॉन्स्टंट नंबर आहे ते एका बाजूला न्यायचे म्हणजे आपलं सोपं होतं. आता इथे 2x आहे. आता हे प्लस x आहे ते डावीकडे आणले काय झाले? -x. बरोबर इकडे राहिले 19 आणि हे -4 आहे. इकडे नेले किती झाले? 4. -4 चे काय झाले? धन 4. आता 2x वजा x. वजाबाकी आपल्याला येते. इथे सहगुणक 1 आहे. 2तून 1 गेला, 1 राहिला. 1 आणि ह्या पुढे अक्षर x म्हणजे फक्त 1. x बरोबर किती आले? 23. लक्षात आलं तुमच्या? आता इथे x ची किंमत 23 आली. मग x काय होता रे? अपूर्णांकाचा अंश x आहे. पण आपल्याला अजून पुढे प्रश्न काय विचारलाय तर तो अपूर्णांक पूर्ण विचारला आहे. फक्त आपल्याला अंश विचारला नाही. मग हा x बरोबर 23 म्हणजे आपल्या अपूर्णांकाचा अंश किती आला? 23. आणि मग आपल्याला काय काढायचं आहे? छेद.
मग अपूर्णांकाचा अंश x होता, तेव्हा छेद आपला किती होता, x अधिक 12. किती होता, x अधिक 12. मग आपण x ची किंमत इथे 23 अधिक 12 बरोबर किती आले, 5 2 35. मग आपल्याला अंश मिळाला 23 आणि छेद मिळाला 35. मग इथे अपूर्णांक, मग अपूर्णांक कोणता येणार, अपूर्णांक म्हणजे अंश भागिले छेद. मग अंश किती आला 23 आणि छेद किती आला 35. समजलं सगळ्यांना. आपल्याला अपूर्णांक विचारला होता म्हणून आपण अपूर्णांक काढलेला आहे 23/35. लक्षात आलं सगळ्यांच्या. काय केलेलं आहे, काही कन्फ्युज व्हायचं, गणित वाचली नाही की थोडस कन्फ्युज व्हायला काय सांगितलं ह्या गणितामध्ये असं आपल्याला प्रश्न पडतो. पण स्टेप बाय स्टेप करत गेला की तुमच्या लक्षामध्ये नक्की बसेल. काय होतं, एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 12ने मोठा आहे. मग अपूर्णांकाचा अंश किती मानला आपण, x मानला. मग मूळ अपूर्णांक आपण लिहून घ्या. अंश किती आला x, छेद किती आला, आता इथे छेदाची काय अट दिली, छेद 12ने मोठा आहे म्हणून x अधिक 12 लिहिले. लक्षात आलं. आता नवीन अपूर्णांक कसा तयार झाला की त्याच्या अंशातून 2 वजा केले, म्हणजे अंशातून 2 वजा केले, छेदामध्ये 7 मिळवले, नवीन अपूर्णांक मिळाला. आता दिलेल्या माहितीनुसार हा जो अपूर्णांक मिळाला तो 1/200 सममूल्य होता, म्हणजे त्याची ही डावी बाजू आणि ही उजवी बाजू सारखी आहे म्हणून बरोबरचं चिन्ह देऊन लिहिलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, समीकरण सोडवलं. मग आपल्याला अंशाची किंमत 23 मिळाली. पण आपल्याला नुसता अंश विचारला नाही, आपल्याला काय विचारलं आहे की तो मूळ अपूर्णांक किती आहे तो विचारला आहे. मग आपण काय केलं, या ठिकाणी अंश आणि छेदच्या किमती लिहून अपूर्णांक लिहिला. व विचारलेला अपूर्णांक किती आला, 23/35. लक्षात आलं ना तुमच्या. तर सगळ्यांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे आपल्याला पुढच्या गणिताकडे वळता येईल. काढून ठेवा स्क्रीनशॉट. आता दुसरं जे उदाहरण आहे तिसरं, हे सुद्धा काय आहे, संख्यांवर आधारितच आहे. लक्षात आले की नाही तुमच्या. तर आता हे बघूया. मी हे उदाहरण पुसते आता, स्क्रीनशॉट काढून ठेवा म्हणजे पुन्हा पुन्हा तुम्हाला बघितल्यानंतर हे उदाहरण कसं सोडवलं हे लक्षामध्ये येईल. आता तिसरं उदाहरण सुद्धा मजेशीर आहे. बघा, प्रत्येक उदाहरण हे नवीन असतं, वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं विचारली जातात. आता या ठिकाणी बघा, 3 क्रमागत किंवा त्याला म्हणतात कन्सेक्युटिव्ह नंबर. क्रमागत, 3 क्रमागत संख्या, 3 क्रमागत पूर्ण संख्यांची बेरीज, पूर्ण संख्यांची बेरीज 45 पेक्षा जास्त पण 54 पेक्षा कमी आहे. तर त्या संख्या काढा. अतिशय सोपा प्रश्न आहे. बघा काय दिलेलं आहे, 3 क्रमागत कन्सिक्युटिव्ह नंबर्स त्याला बोललं जातं. 3 क्रमागत पूर्ण संख्यांची बेरीज 45 पेक्षा जास्त पण 54 पेक्षा कमी आहे, तर त्या संख्या काढा. आता या ठिकाणी आपल्याला 3 क्रमागत संख्या विचारल्या आहेत. तुम्ही इयत्ता 9वी 10वी मध्ये गेला तर 4 क्रमागत संख्या, 5 क्रमागत संख्या अशा प्रकारचा पण प्रश्न विचारला जातो. आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिलं काम काय करायचं आहे, या 3 क्रमागत संख्या कोणत्या, आपल्याला माहितच नाही या 3 क्रमागत संख्या कोणत्या आहेत, त्या पहिल्या शोधून काढायच्या आणि मग त्या संख्यांची बेरीज 45 पेक्षा जास्त
पण 54 पेक्षा कमी आहे, ही अट आपल्याला दिलेली आहे. आता इथे 3 क्रमागत संख्या कोणत्या आहेत? पूर्ण संख्या आहेत. कधी कधी त्या पूर्ण ऐवजी काय करतात, नैसर्गिक संख्या सुद्धा विचारल्या जातात. आता पूर्ण संख्या नैसर्गिक संख्यांमध्ये फारसा फरक नाही. पूर्ण संख्यांमध्ये फक्त एक अंक 0 जादा असतो, बाकी सगळ्या नैसर्गिक संख्या असतात. म्हणजे इथे जर पूर्ण संख्या असेल किंवा नैसर्गिक संख्या असेल, दोन्हींसाठी काय सेम पद्धत आहे उदाहरणं सोडवायची. आता आपल्याला 3 क्रमागत संख्या काढायच्या आहेत. तर विद्यार्थी बालमित्रांनो, तुम्हाला विचारलं 3 क्रमागत संख्या, एका पाठोपाठ येणाऱ्या 3 संख्या. मी इथे लिहिली 5, 6 आणि 7. ही क्रमागत संख्या आहेत ना, 5, 6, 7. इथे समजा मी लिहिलं 31, 32, 33. ह्या क्रमागत संख्या आहेत. पण आपल्याला क्रमागत संख्या काढायच्या आहेत. इथे ते आपल्याला कोणत्या माहित नाही. समजा ही जी संख्या आहे मी 6 ही मधली संख्या आहे अशीच लिहिली, आणि हे 5 आहे. त्या 5ची जर मी अशी फोड केली 6 वजा 1, काय करणार? 6 वजा 1. आणि 7ची फोड कशी करणार? 6 अधिक 1. लक्षात आले की नाही तुमच्या? काय केलेलं आहे या ठिकाणी? मी 6 आहे तसेच लिहिले, पण 6च्या आधीचा अंक 5 आहे. तुम्ही 6 वजा 1 लिहिला, शेवटी उत्तर 5च येणार. आणि 7 मी कसा लिहिला? 6 अधिक 1 लिहिला. मग हा 6 म्हणजे काय आहे? x आहे असं समजा. मग ही जर एक संख्या असेल तर तिच्या पुढची क्रमागत संख्या 6च्या जागी काय लिहिणार? x अधिक 1 येईल. आणि तिच्या पाठची क्रमागत संख्या 6च्या इथे मी काय लिहिलं? x वजा 1. लक्षात आलं? मग आता इथे आपल्याला 3 क्रमागत संख्या कोणत्या मिळाल्या? x वजा 1, x आणि x अधिक 1. अगदी हे उदाहरण बघा, हे 32 आहे. हे 32 आपण आहे तसे लिहिले. 31 म्हणजे आपण काय लिहिले? 32 वजा 1. आणि हे 33 कसे लिहिले आपण? 32 अधिक 1. आता हे 32 म्हणजे काय? x. मग हे इथे काय लिहिणार? x वजा 1. आणि इथे काय लिहिणार? x अधिक 1. म्हणजे तुम्ही कोणत्याही 3 क्रमागत संख्या लिहिल्या तर चल वापरून लिहिल्या तर ह्या अशाच येणार. लक्षात आले की नाही तुमच्या? म्हणजे पहिली संख्या x वजा 1, दुसरी x आणि तिसरी x अधिक 1. मग ह्या 3 क्रमागत संख्या कुठल्या मिळाल्या आपल्याला? x वजा 1, x आणि x अधिक 1. पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्यांसाठी सेम रूल आहे. मग आता आपल्याला 3 क्रमागत पूर्ण संख्यांची बेरीज. मग आपलं उत्तर लिहायला सुरुवात करूया आपण. 3 क्रमागत संख्यांची बेरीज. आता पहिल्या 3 क्रमागत संख्या. 3 क्रमागत. आता मी हे तर तुम्हाला एक काढून दाखवले आहे, म्हणून हे तुम्ही हे सगळं करण्याची गरज नाहीये. तुम्ही डायरेक्ट 3 क्रमागत संख्या कोणत्या आहेत? 3 क्रमागत पूर्ण संख्या लिहा. इथे आपल्याला पूर्ण शब्द दिलेला आहे. 3 क्रमागत पूर्ण संख्या कोणत्या आहेत? x वजा 1, x आणि x अधिक 1. त्या 3 क्रमागत पूर्ण संख्या आहेत. 3 क्रमागत पूर्ण संख्या x वजा 1, x आणि x. हे तुम्ही लक्षातच ठेवायचे आहे. तुम्हाला समजण्यासाठी मी हे सोडून दाखवलं आहे. तुम्ही फक्त इथून सुरुवात करायची गणित सोडवायला. 3 क्रमांक. आता पुढचे दिलेली माहिती काय आहे? दिलेल्या माहितीनुसार काय दिलेली माहिती? 3 क्रमागत पूर्ण संख्यांची बेरीज 45 पेक्षा जास्त आणि 54 पेक्षा कमी आहे. बघा इथे 3 क्रमागत पूर्ण संख्यांची बेरीज. मी हे तुम्हाला समजण्यासाठी इथे लिहिते की कुठेही कन्फ्युज व्हायला नको. उदाहरणं वाचल्यानंतर मुलांना असं घाबरून जायला होतं की किती गणित मोठे आहेत. 3 क्रमागत पूर्ण संख्यांची बेरीज. मग 3 क्रमागत पूर्ण संख्या कोणत्या आल्या? x वजा 1, x अधिक x आणि अधिक
एक्स अधिक एक अशा आहेत तीन क्रमांक पूर्ण संख्यांची बेरीज 45 पेक्षा कशी आहे, मोठी आहे. मोठी असल्यानंतर आपण चिन्ह हे वापरतो च्या पेक्षा मोठे. 45 पेक्षा मोठी आहे आणि 54 पेक्षा कशी आहे, ही जी 54 आहे त्या 54 पेक्षा लहान आहे. लक्षात आले की नाही तुमच्या? तीन क्रमागत पूर्ण संख्यांची बेरीज 45 पेक्षा मोठी आहे आणि 54 पेक्षा लहान आहे. मग आपण हे लहान, मोठं आणि लहान हे चिन्ह वापरून हे लिहिलेलं आहे. म्हणजेच हे कसं होणार, 45 पेक्षा मोठे 54 पेक्षा लहान. आता जसं समीकरण सोडवतं ना तसंच इथे करायचं आहे. आता बघा एक्स 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 किती झाले, 3x आणि मायनस 1 आणि इथे प्लस 1 किती येणार, 0. म्हणजे किती आलं या ठिकाणी, 3x. आणि हे आहे असं लिहायचं. बरोबर. 3x 45 पेक्षा मोठे आहे, 54 पेक्षा लहान आहे. आपल्याला किंमत कोणाची काढायची आहे, x ची काढायची आहे. समीकरण सोडवताना जसं आपण करतो तसं इथे करायचं आहे. आता इथे आपल्याला x ची किंमत काढायची आहे. या 3 चा लोप करायचा आहे. म्हणून आपण 3x ला कितीने भागणार, 3 ने भागणार. पण फक्त 3x ला भागणार का, नाही. तर ह्या दोन्ही संख्यांना सुद्धा आपल्याला 3 ने भागावं लागेल. मग बघा 45 भागिले 3, 3x भागिले 3, 54 भागिले 3. प्रत्येक ठिकाणी आपण 3 ने काय करायचं आहे, भागायचं आहे. आता बघा या ठिकाणी काय उत्तर आहे. भागाकार केल्यानंतर 3 ने भाग लावला, अति संक्षिप्त रूप दिलं. किती आलं, 3 एके 3, 3 एके 3, 3 पाची 15. किती आले, 15. मध्ये हा 3 3 भाग गेला, किती राहिले, x. आणि इथे अति 3 एके 3, 3 एके 3, 3 8 24. म्हणजे किती आले, 18. मिळालं. आता या ठिकाणी आपल्याला x is greater than 15 but less than 18. x ची व्हॅल्यू 15 पेक्षा मोठी आली आणि 18 पेक्षा लहान आली. आता तुम्ही निरीक्षण केलं, 15 पेक्षा मोठी आणि 18 पेक्षा लहान अशा किती संख्या आहेत त्या दोघांच्या मध्ये, तर आपल्याला माहितीये किती संख्या आहे, 16 आणि 17. हो की नाही. 16 आणि 17 ह्या दोनच संख्या 15 आणि 18च्या. कारण हे आपल्याला पूर्ण संख्या सांगितले. इथे 16.2, 16.4, 16.5 अशा संख्या येणार नाही. तर इथे शब्द वापरला आहे पूर्ण संख्या. मग पूर्ण संख्या कोणत्या आहेत, 15 आणि 18च्या मध्ये 16 आणि 17. मग आता आपल्याला एक्सच्या 2 व्हॅल्यूज मिळाल्या. किती व्हॅल्यूज मिळाल्या, एक्सच्या 2 व्हॅल्यूज मिळाल्या. x इज इक्वल टू 16 आणि x इज इक्वल टू 17. एक्सच्या आपल्याला 2 किमती मिळाल्या, 16 आणि 17. मग आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला त्या संख्या काढा असं सांगितलेलं आहे. मग या ठिकाणी बघा आपण x बरोबर किती घेऊया, 16. x बरोबर किती घेऊया, 16. आता 3 क्रमांक संख्या आपल्या कोणत्या आहेत बघा, x वजा 1, x आणि x अधिक 1. x बरोबर 16 घेऊ. मग 3 क्रमांक संख्या कोणत्या, x वजा 1, x आणि x अधिक 1. मग आता x बरोबर किती, 16. x वजा 1 म्हणजे काय झाले, इथे 16 वजा 1 आणि इथे 16 अधिक 1. x जिथे जिथे x आहे तिथे 16, जिथे ते x आहे तिथे आपण 16 लिहिलेले आहे. मग 16 वजा 1 किती झाले, 15. 16 आणि 16 अधिक 1 किती झाले, 17. पहिला ऑप्शन आपल्याला मिळाला. 3 क्रमांक संख्या कोणत्या आहेत, 15, 16 आणि 17. x इज इक्वल टू 16. पण आपल्याला एक्सच्या 2 व्हॅल्यूज मिळाल्या. मग आता आपल्याला x इज इक्वल टू 17 सुद्धा घेऊया. x इज इक्वल टू 17 घेऊन पुन्हा x इज इक्वल टू 17 इथे 3 क्रमांक संख्यांमध्ये 17 लिहायचे. म्हणजे काय होणार, 17 - 1 17
आणि 17 प्लस 1 मग किती आले 17तून गेला 16 17 आणि इथे 18 वी गॉट द 2 ऑप्शन्स बघा 2 ऑप्शन मिळाले पहिल्या मिळाल्या 3 क्रमांक संख्या 15 16 17 आणि दुसऱ्या मिळाल्या 16 17 आणि 18 हे दोन्ही उत्तरांपैकी कोणतेही उत्तर असू शकतं मग शेवटी आपल्याला उत्तर पूर्ण करायचं आहे तर त्या संख्या काढा मग इथे काय विचारणार 3 क्रमांक संख्या उत्तर पूर्ण करायचं आहे 3 क्रमांक संख्या 15 16 17 किंवा 16 17 18 ओके हे आपलं फायनल आन्सर झालं आलं तुम्हाला सगळ्यांना समजलं काय केलंय या ठिकाणी बघा गणित वाचल्यानंतर असं वाटतं काय हे याच्यामध्ये दिलेलं आहे कुठली कुठली माहिती आम्हाला देतात पण काही नाही अगदी सोपं आहे 3 क्रमांक संख्या तुम्ही लक्षातच ठेवायच्या आहे या वर्षी 3 आहे तुम्ही 3च लक्षात ठेवा पुढच्या वर्षी तुम्हाला 9वी 10वीला 5 आहे ते पुढे बघूया कसे काढायचे ते आता सध्या एवढ्या 3 क्रमांक संख्या लक्षात ठेवा दिलेल्या अटीनुसार 3 क्रमांक पूर्ण संख्यांची बेरीज 45 पेक्षा मोठी होती 54 पेक्षा लहान होती बेरीज केली पुढे आपण ते सोडवत गेलो आपल्याला एक्सच्या 2 व्हॅल्यू मिळाल्या 16 आणि 17 एक्स बरोबर 16 घेऊन 3 क्रमांक संख्या आहे त्याच्यामध्ये त्या किमती लिहिल्या आपल्याला 15 16 17 हे उत्तर मिळालं पुन्हा एक्स इज इक्वल टू 17 घेतलं आणि आपल्याला त्या कोणत्या संख्या मिळाल्या 16 17 18 लक्षात आलं मग 3 क्रमांक संख्या कोणत्या झाल्या 15 16 17 किंवा 16 17 18 ही असू शकतात लक्षात आलं ना तुमच्या स्क्रीनशॉट काढून ठेवायचा स्क्रीनशॉट काढून ठेवा म्हणजे आपल्याला आता पुढच्या उदाहरणाकडे वळता येईल पुढचं उदाहरण सुद्धा अतिशय छान उदाहरण आहे सोपं उदाहरण आहे बघा ते काय आहे ते तिसरं चौथं उदाहरण बघा आता चौथं उदाहरण मी इथे लिहिते एका क्रिकेट खेळाडूने एका सामन्यात 180 धावा काढल्या दुसऱ्या सामन्यात 257 धावा काढल्या तिसऱ्या सामन्यात अतिशय सोपं उदाहरण आहे अगदी तुमच्या आवडत्या खेळाची माहिती दिलेली आहे ते क्रिकेट सर्वांनाच हा खेळ आवडतो आणि त्याचीच माहिती इथे दिलेली आहे दुसऱ्या सामन्यात त्याने 257 धावा काढल्या तिसऱ्या सामन्यात त्याने किती धावा काढल्या तर त्याच्या सामन्यातील धावांची सरासरी थोडा आपल्या लिहिण्यामध्ये वेळ जातो पण त्याला पर्याय नाहीये कारण गणित समोर असल्याशिवाय ते सोडवता आपल्याला येणार नाही सरासरी 230 होईल बघा प्रश्न काय आहे
एका क्रिकेट खेळाडूने एका सामन्यात 180 धावा काढल्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 257 धावा काढल्या, तिसऱ्या सामन्यात त्याने किती धावा काढल्या, तर त्याच्या सामन्यातील धावांची सरासरी 230 होईल. एक क्रिकेट खेळाडू किती सामने खेळलेले आहे? तीन मॅचेस तो खेळलेला आहे. आणि तिसऱ्या सामन्यात त्याने किती धावा काढल्या हे आपल्याला माहित नाहीये. मग त्याच्याबद्दल आपण अक्षर मानूया. बघा, अक्षर कशाबद्दल मानायचं ते तुम्हाला कळलं पाहिजे. क्रिकेट खेळाडूने तिसऱ्या सामन्यात X धावा काढल्या. किती? X धावा काढल्या असे मानू. लक्षात आलं तुमच्या? कारण आपल्याला पहिल्या डावातल्या धावा आणि दुसऱ्या डावातल्या धावा दिलेल्या आहेत. एका सामन्यात 180 धावा काढल्या एका सामन्यात. मग पहिल्या सामन्यात त्यांनी किती काढल्या धावा? 180. पहिल्या सामन्यातील धावा. पहिल्या सामन्यातील धावा किती आल्या आपल्या? 180. ओके. आता दुसऱ्या सामन्यातील धावा किती दिलेल्या आहे? 257. आणि तिसऱ्या सामन्यातील धावा किती आहेत आपण मानल्या? X. आणि आता आपल्याला काय दिलेलं आहे पुढचं बघा. दिलेल्या माहितीनुसार हे शब्द लिहायचा, हे वाक्य लिहायचं. दिलेल्या माहितीनुसार काय आहे दिलेली माहिती? त्याच्या सामन्यातील धावांची सरासरी 230 होईल. बघा, आता सरासरी परत आपण सांख्यिकी टॉपिक शिकलो होतो तिकडे जाणार. आता सांख्यिकीमध्ये सरासरी कशी काढायची? त्याचे सर्व प्राप्तांक आहे त्याची बेरीज करायची आणि एकूण प्राप्तांकांच्या संख्येने त्याला भागायचं. आता इथे प्राप्तांक किती आहे? 3 मॅचेस तो खेळलेला आहे. मग सरासरी बरोबर काय येणार? एकूण धावा. किती येणार? एकूण धावा भागिले एकूण सामन्यांची संख्या. किती सामने खेळला तो विद्यार्थी? 3 मॅचेस. तो खेळाडू किती मॅचेस खेळलेला आहे? 3 मॅचेस खेळलेला आहे. मग आपण 3 ने भागणार. मग एकूण धावा, मग पहिल्या याच्यातील धावा किती? 180. दुसऱ्या किती येणार? 257. आणि तिसऱ्या डावामध्ये किती धावा झाल्या? X. आणि एकूण सामन्यांची संख्या. किती सामने खेळला तो? 3. प्राप्तांक त्याची हे आहेत, हे प्राप्तांक आहेत. आणि एकूण सामने किती खेळणार म्हणून 3 ने डिव्हाइड करणार. आणि ही जी सरासरी आहे ही आपल्याला किती दिलेली आहे? 230 दिलेली आहे. किती सरासरी दिली? 230. आणि आपल्याला तिसऱ्या सामन्यातील किती धावा काढल्या हा प्रश्न विचारला आहे. म्हणजेच आपल्याला X ची व्हॅल्यू या ठिकाणी काढायची आहे. आता इथे आपण काय करूया? देअरफॉर 230 इक्वल टू, आता ह्यांची बेरीज करूया. किती येणार? 180 आणि 257. किती बेरीज झाली? 7. 8 5 13. 1 2 3 4. किती बेरीज झाली? 437 बेरीज आलेली आहे. आणि इथे अधिक X आणि भागिले किती आहे? 3 आहे. बेरीज बघा पुन्हा. 0 7 7 8 5 13. 1 2 3 4. चेक करून बघायचं. आता पुन्हा इथे तिरकस गुणाकार करणार. इथे छेद काहीच नाही म्हणजे तो किती असतो? 1 असतो. मग आता ह्या 3 ने आपण 230 ला गुणणार.
आणि 437 ला आपण एकाने गुणणार म्हणजे उत्तर तेच येणार, म्हणून आपण काय लिहिलं इथे 437 अधिक एक्स. देअरफॉर आता हा गुणाकार करा, 3 0 0 3 3 9 3 गुणे 6 बरोबर 437 अधिक एक्स. आता आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणून हे 690 वजा 437 डावीकडे आणा, म्हणजे ते धन आहे, डावीकडे आणल्यानंतर काय होणार ऋण. एक्स बरोबर एक्स. आता यांची वजाबाकी करा, यांची वजाबाकी किती येते, 10 तून 7 गेले 3 5 6 253. वजाबाकी तोंडी येत नसेल तर रफ वर्क मध्ये ती करून बघा आणि बरोबर एक्स. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 253. म्हणजे एक्स म्हणजे काय आहे, कशाबद्दल, क्रिकेट खेळाडूने तिसऱ्या सामन्यात एक्स धावा काढल्या, म्हणजे किती धावा काढल्या, 253 धावा काढल्या. मग उत्तर काय करायचं, कंप्लीट उत्तर लिहायचं. खेळाडूने उत्तर पूर्ण लिहायचं नेहमी. क्रिकेट खेळाडूने कितव्या सामन्यामध्ये, तिसऱ्या सामन्यामध्ये 253 धावा काढल्या. तिसऱ्या सामन्यात असं कंप्लीट उत्तर लिहायचं. तिसऱ्या सामन्यात 253 धावा काढल्या. अधिवहीचं मोठं पान वापरून सुटसुटीत गणित सोडवायचं. इथं आपल्याला फळा कमी पडतो म्हणून तुम्ही आधी छान व्यवस्थित उदाहरण सोडवायचं आहे. बघा काय केलेलं आहे, एका क्रिकेट खेळाडूच्या आपल्याला काय दिलेलं होतं, पहिल्या सामन्यातील धावा, दुसऱ्या सामन्यातील धावा दिल्या होत्या, तिसऱ्या सामन्यातील धावा आपल्याला माहित नव्हत्या, त्याच्याबद्दल आपण अक्षर मांडलं आणि दिलेल्या माहितीनुसार आपल्याला काय दिलेली आहे, सरासरी दिलेली आहे. सरासरी कशी काढायची हे आपण शिकलेलो आहोत. एकूण धावा किंवा एकूण जे प्राप्तांक होते त्यांची बेरीज करायची आणि एकूण सामन्यांच्या संख्याने डिवाइड करायचं. 4 सामने असते ते इथे 4 ने डिवाइड केलं असतं, 5 सामने असते तर 5 ने डिवाइड केलं असतं आणि इथे वरती 5 संख्यांची बेरीज आली असती. हे लक्षात ठेवायचं. मग पुढे उदाहरण सोडवत जायचं, एक्सची किंमत करायची. मग क्रिकेट खेळाडूने तिसऱ्या सामन्यात 253 धावा काढल्या. लक्षात आलं ना तुमच्या, अतिशय सोपं उदाहरण आहे. आता आपण शेवटचे उदाहरण घेऊया आणि नंतर आपण स्टॉप करूया. स्क्रीनशॉट काढून ठेवत जा तुम्ही. हे शेवटचं उदाहरण पण अतिशय महत्वाचं आहे. अशी वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आपल्याला सोडवली जातात, विचारली जातात. बघा सोपं उदाहरण आहे, पटकन होईल आणि आपण हे सोडवूया. म्हणजे हे तुमच्या लक्षामध्ये 2 अंकी संख्येतील दशक स्थानाचा अंक हा एकक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे. अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मूळ दिलेली संख्या यांची बेरीज 66 आहे.
तर दिलेली संख्या काढा. बघा अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेला असतो. हे एक उदाहरण आपण सोडवूया म्हणजे तुमच्या अधिक लक्षामध्ये बसेल. काय उदाहरण दिले? 2 अंकी संख्येतील दशस्थानचा अंक हा एकच स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे. अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मूळ दिलेली संख्या यांची बेरीज 66 आहे. तर दिलेली संख्या काढा. आता हे जेव्हा आपण उदाहरण सोडवतो, हे उदाहरण सोडवताना तुम्हाला दिलेल्या ज्या संख्या आहेत, दिलेली संख्येची प्लेस व्हॅल्यू स्थानिक किंमत आपल्याला माहित असली पाहिजे. ती कशी काढतो ते आपल्याला माहित असलं पाहिजे. समजा इथे 43 तुमच्या माहितीसाठी सांगते. इथे 43 हा अंक आहे. आता 43 आता हा 43 चा हा काय आहे? युनिट प्लेस म्हणजे एकक आहे. आणि हा काय आहे? दशक. आता हा 43 आहे. या 43 चा एकच स्थानचा अंक 3 आहे. त्याची किंमत किती आली? 3 आली. आणि हा दशस्थानचा अंक 4 आहे. त्या दशस्थानच्या अंकाला आपण कितीने गुणतो? 10 ने गुणतो. आले काय लक्षात? मग 10 चौक 40 अधिक 3 हे 43 कसे तयार झाले? कोणतीही संख्या तयार होताना त्याच्या स्थानिक किंमत आपल्याला बघायची असते. एकच स्थानचा अंक असतो त्याला आपण एकानेच गुणतो आणि दशस्थानच्या अंकाला आपण 10 ने गुणतो. पुन्हा आता जर इकडे शतस्थानचा अंक असता, एखादी संख्या दिली असती 5, तर 5 ची प्लेस व्हॅल्यू किती आली असती? 5 ला आपण 100 ने गुणलं असतं म्हणजे 500 अधिक 4 आणि मग आपली संख्या झाली असती 543 तयार. हे तुम्हाला माहित आहे. दिलेल्या संख्येची प्लेस व्हॅल्यू कशी काढायची हे जर माहित असेल तर हे गणित तुम्हाला काही कठीण जाणार नाही. हे लक्षात ठेवा. प्लेस व्हॅल्यू कशा येतात. मग आता या ठिकाणी आपण सुरुवात करूया. बघा या ठिकाणी 2 अंकी संख्येतील दशस्थानचा अंक एकच स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे. मग आता बघा एकच स्थानचा अंक आहे. मग आपल्याला एकच स्थानचा अंक माहितीये का? नाही. एकच स्थानचा अंक काय मानू? एक्स मानू. एकच स्थानचा अंक काय मानू? एक्स मानू. मग दशक स्थानचा अंक, दशक स्थानचा अंक, दशक स्थानचा अंक किती होईल? काय सांगितलंय? दशक स्थानचा अंक 2 अंकी संख्येतील दशक स्थानचा अंक एकच स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे. आता या ठिकाणी बघा मी मगाशी तुम्हाला दाखवलं तसं इकडे दाखवते. 1 दशक एकक. आता आपल्या एकच स्थानचा अंक किती आहे? या ठिकाणी एक्स आहे. दशस्थानचा अंक किती आहे? दुप्पट आहे. दुप्पट आहे म्हणजे काय होणार? एक्स ची दुप्पट. पण आपले मी मगाशी सांगितलं दशस्थानचा अंक आहे त्याची प्लेस व्हॅल्यू काढताना त्याला कितीने गुणावं लागतं? 10 ने गुणावं लागतं. मग आता इथे काय येणार? हा जो एकच स्थानचा अंकाला एकाने गुणणार, दशस्थानच्या अंकाला आपण कितीने गुणणार? 10 ने गुणणार. लक्षात आलं ना तुमच्या? हे काय? तर मग 10 दुने 20 एक्स अधिक एक्स. हे लक्षात आलं तुमच्या? काय केलेलं आहे? जसं मी मगाशी 43 दाखवलं. आता इथे एकच स्थानचा आपला अंक किती आहे? एक्स आहे. दशस्थानचा अंक आपला किती आहे? 2 एक्स आहे. दशस्थानच्या अंकाची स्थानिक किंमत किंवा प्लेस व्हॅल्यू काढताना त्याला आपण कितीने? 10 ने गुणतो. मग ह्या 2 एक्स ला मी 10 ने गुणलं. किती आले? 20 एक्स अधिक एक्स म्हणजेच किती झाले? 21 एक्स. मग दशस्थानचा अंक किती आला? 21 एक्स. इथपर्यंत सगळ्यांना समजलं? किती आला? 21 एक्स. आता पुढे आपल्याला दिलेल्या माहितीनुसार पुढे काय आहे? दिलेल्या माहितीनुसार आता दिलेली माहिती काय आहे बघा? अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या. अंकांची अदलाबदल. आता हा जर 43 अंक आहे याच्या अंकांची अदलाबदल केली. 3 एकच स्थानी होता तो दशक स्थानी लिहिला. 4 दशक स्थानी होता तो एकच स्थानी लिहिला. कुठला नंबर तयार झाला? अंकांची अदलाबदल करून 43 चा कुठला नंबर तयार झाला? 34. अगदी तसंच इथे करायचं आहे. काही कन्फ्युज व्हायचं
नाही. आता आपल्याला या ठिकाणी पुन्हा मी तुम्हाला हे दाखवते. दशक, एकक, हे लक्षात ठेवा कसं आलं ते. आता अंकांची आदला बदल करायची. अंकांची आदला बदल म्हणजे एकच स्थानी कुठला होता? एक्स होता. तो कुठे जाणार? दशक स्थानी. आणि दशक स्थानी 2 एक्स होता, तो कुठे जाणार? एकच स्थानी. लक्षात आलं ना तुमच्या? मूळ आपलं जे होतं त्याच्यामध्ये काय होतं? एकच स्थानी एक्स होता, दशक स्थानी 2 एक्स होता. आता एकच स्थानी 2 एक्स घ्यायचा आणि दशक स्थानी एक्स घ्यायचा. लक्षात आलं ना तुमच्या? अंकांची आदला बदल. आता यांची प्लेस व्हॅल्यू आपण काढायची. 2 एक्स ला आपण कितीने गुणणार? कारण एकच स्थानच्या अंकाला आपण एकानेच गुणतो आणि दशक स्थानच्या अंकाला आपण कितीने गुणतो? 10 ने. मग किती झाला? 10 एक्स अधिक 2 एक्स किती? 2 एक्स म्हणजेच किती झाले या ठिकाणी? 12 एक्स. किती मिळाल्या? 12 एक्स. म्हणजे दिलेल्या माहितीनुसार नवीन संख्येची आपल्याला किंमत काय मिळाली? नवीन संख्येची किंमत, नवीन संख्येची किंमत किती मिळाली आपल्याला? काय मिळालेले आहे? नवीन संख्येची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे? 12 एक्स. किती मिळाली आहे? 12 एक्स मिळालेली आहे. आणि अगोदरची संख्या होती तिची दशस्थानचा अंक, दशस्थानचा अंक आपला किती होता? दुप्पट होता. मग आपल्याला मूळ संख्येची किंमत मी इथे लिहिते, मूळ संख्येची किंमत इथे लिहिते मी. मूळ संख्येची किंमत, मूळ संख्येची किंमत आपल्याला किती मिळाली होती? 21 एक्स मिळाली की नाही? मूळ संख्येची किंमत आपल्याला 21 एक्स मिळाली. मग नंतर आपण लिहिल्या दिलेल्या माहितीनुसार, नवीन संख्येची किंमत, नवीन संख्येची किंमत आपण इथे सोडवलं. आपल्याला किती मिळाली? 12 एक्स मिळाली. आणि त्यांची बेरीज किती आहे? 66. मग पहिली आपली संख्या कोणती आहे? 21 एक्स. आणि दुसरी कोणती आहे? 12 एक्स. यांची बेरीज किती आहे? 66. ओके. मग आता 21 आणि 12 किती झाले? 33 एक्स बरोबर 66. Therefore x इज इक्वल टू, हे 33 गुणिले आहे, तिकडे आल्यानंतर काय होणार? भागिले. आता अतिसंक्षिप्त रूप दिलं काय ना? 33 एके 33, 33 गुणे 66. मग एक्स बरोबर किती मिळाले? 2 मिळाले. तर आपल्याला दिलेली संख्या काढा असं विचारलेलं आहे. लक्षात आलं की नाही? आपल्याला दिलेली संख्या काढायची आहे. मग हा एक्स म्हणजे काय आहे रे? एक्स बरोबर एकच स्थानचा अंक आहे. एकच स्थानचा अंक. मग एकच स्थानचा अंक आपल्याला किती मिळाला? एक्स म्हणजे किती मिळाला आपल्याला? 2. आपल्याला काय काढायचं आहे? दशक स्थानचा अंक काढायचा आहे. आता दशक स्थानचा अंक आपण कसा काढणार ते बघा. दशक स्थानचा अंक, दशक स्थानच्या अंकाची किंमत किती आली होती आपली? 21 एक्स. म्हणजेच काय? 21 गुणिले 2 म्हणजे उत्तर किती आलं? 42. दशक स्थानचा अंक आला 42. लक्षात आलं? बघा या ठिकाणी काय आहे? 2 अंकी संख्येतील दशक स्थानचा अंक हा एकच स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे. दशक स्थानचा अंक काय आहे? दुप्पट आहे. मग हा दुप्पट असल्यानंतर एकच स्थानचा अंक एक्स, दशक स्थानचा अंक काय आहे? दुप्पट आहे. इथे दशक स्थानचा अंक दुप्पट आहे. थोडं इथे हे होत आहे बघा. मूळ संख्या आपल्याला काढायची आहे. कशी ते बघा. नवीन संख्येची किंमत आपल्याला 12 एक्स मिळाली. मूळ संख्येची किंमत 21 एक्स मिळाली. दोन्ही संख्यांची बेरीज केली. आता आपल्याला संख्या तयार करायची आहे. एकच स्थानचा अंक इथे मी लिहिते.
दशक आणि एकक. बघा ह्या ठिकाणी आता एकच स्थानचा आपल्याला अंक किती मिळाला आहे? 2 मिळालेला आहे. दशक स्थानचा आपला अंक किती होता? 2x होता. लक्षात घ्या, थोडस इथे कन्फ्युज झालं. एकच स्थानचा अंक आपल्याला 2 मिळाला, दशक स्थानचा अंक 2x म्हणजे 2 गुणिले 20 आणि हा 2 20 गुणे 40, 40 अधिक 2 म्हणजे किती झाली? 42. मग दशक स्थानचा अंक किती आला? म्हणजे पूर्ण संख्या आपल्याला किती मिळाली? 42 मिळाली. दशक स्थानचा अंक दुप्पट होता, 2x दुप्पट होता, मग 40 अधिक 2 किती झाले? 42. लक्षात आलं ना तुमच्या? थोडेसे ही गणित आहेत अंकांची आदला थोडं कन्फ्युज होतं, कन्फ्युज व्हायचं नाही. काय केलेलं आहे? दशक स्थानचा अंक आणि एकच स्थानचा अंक, मूळ एकच स्थानचा अंक आपला x, आपल्याला उत्तर मिळालं 2. दशक स्थानचा अंक म्हणजे काय होता? 2x. मूळ संख्या आपल्याला किती मिळाली आहे? 42. आणि आदला बदल करून विचारली असती तर काय आले असती? 24. लक्षात आलं ना तुमच्या? म्हणजे आज आपण किती वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं या ठिकाणी सोडवलेली आहेत. असे भरपूर प्रश्न याच्यावर विचारले जातात. नीट लक्ष द्यायचं आहे आणि उदाहरणं सोडवायची आहे. फक्त ह्या उदाहरणांमध्ये थोडं कन्फ्युज होतं, एकच स्थानचा अंक, दशक स्थानचा अंक, पण सरावाने तुम्हाला जमेल. लक्षात आलं की नाही? इथे आपण काय केलेलं आहे? x हा एकच स्थानचा अंक होता, त्याची व्हॅल्यू आपल्याला 2 मिळाली. दशक स्थानचा अंक आपला काय होता? 2x. मग या ठिकाणी काय केलेलं आहे? दशक स्थानचा अंक 2x, सॉरी 2 गुणिले 2. दशक स्थानाला x ची किंमत 2 घातली, किती आलं उत्तर? 4 आलं. पण आपण दशक स्थानच्या अंकाला 10 ने गुणतो, म्हणजे 10 चोक 40 झालं. 40 अधिक 2 किती झाले? 42. असा अंक तयार झाला. कन्फ्युज होऊ नका, मलाही थोडं कन्फ्युज झालं या ठिकाणी, पण कन्फ्युज व्हायचं नाही. दिलेल्या ठिकाणी काय करायचं? माहिती घालायची. या ठिकाणी x बरोबर 2 मिळाले, 2 गुणिले 2 4 आले. दशक स्थानच्या अंकाला आपण 10 ने गुणतो, प्लेस व्हॅल्यू त्याची काढताना मग 40 अधिक 2 बरोबर किती झाले? 42. मग विचारलेला दिलेली संख्या किती आली? म्हणून दिलेली संख्या किती आली आपली? 42. हा, लक्षात आलं तुमच्या? आणि अंकांची आदला बदल करून विचारली तर ती किती होणार? 24 होणार. हा, लक्षात घ्या. आता आतापर्यंत आपण वेगवेगळी उदाहरणं सोडवली आहेत. त्या वेगवेगळ्या उदाहरणांमध्ये तुम्हाला नीट लक्षपूर्वक घरी प्रॅक्टिस करायची आहे. उदाहरणं पुन्हा पुन्हा सोडवायची आहेत. सराव केल्याशिवाय ही उदाहरणं तुम्हाला लक्षात बसणार नाही. आता मी तुम्हाला किती समजले आहे याच्यावर आधारित अगदी सोपे प्रश्न विचारते आणि मग आपण आजचा भाग संपूया. मूल्यमापन. एक संख्यावती. आता या ठिकाणी अतिशय सोपे प्रश्न विचारते. खालील माहिती काय? खालील माहिती अक्षरात लिहा. अगदी सोपे प्रश्न विचारलाय, अक्षर वापरून लिहा. खालील माहिती अक्षर वापरून लिहा. एक संख्या आणि कशाबद्दल अक्षर म्हणणार ते पण मला सांगा. एक संख्या व 3 यांची बेरीज. सांगा बरं, कोण सांगते? खालील माहिती अक्षर वापरून लिहा. एक संख्या व 3 यांची बेरीज. फक्त x + 3 मॅडम. हा, तू कशाबद्दल अक्षर मानलं? एक संख्या याच्याबद्दल x मानलं आणि 3 प्लस केले. x अधिक 3. दुसरं उदाहरण बघा. एका संख्येतून 11 वजा केले तर येणारी
वजाबाकी. सांगा बघा कोण सांगते. एका संख्येतून 11 वजा केले तर येणारी वजाबाकी. अक्षर वापरून कसं टीचर मी सांगू आरुष. हा बोल बेटा आरुष. x मायनस 11 इज इक्वल टू y. वाय कशाला, आपण एकचल समीकरणच अभ्यासतोय. फक्त येणारी वजाबाकी. पुढे वजाबाकी किती आले सांगितलंय का आपल्याला? नाही सांगितलं. वजाबाकी किती आले ते सांगितलं नाही. आपल्याला फक्त अक्षर वापरून ही बैजिक राशीच्या रूपात लिहायचं आहे. सांगा. एका संख्येतून 11 वजा केले तर येणारी वजाबाकी. एवढाच प्रश्न आहे. x मायनस 11. व्हेरी गुड. कसा काढलं? एका संख्येबद्दल 11 मानलं. आपल्याला अजून 2 चलातील समीकरण ह्या वर्षी अभ्यासाला नाहीये. ती पुढचे 9वी 10वीला आहेत. 2 चलातील समीकरण. आता आपल्याला एका चलातीलच आहे. आता पुढचं आहे 15 आणि एक संख्या यांचा गुणाकार. ओके, सांगा बघू काय येणार? 15 आणि एक संख्या यांचा गुणाकार. 15x टीचर. 15x. कशाबद्दल अक्षर मानलं तू? कशाबद्दल अक्षर मानलं? एक संख्याबद्दल. एक संख्येबद्दल अक्षर मानलं. पुढचं उदाहरण घेऊया. एका बघा असं एखादं उदाहरण असं. माझ्या मनातील एका संख्येची चौपट 28 आहे. बघा आता हे थोडस वेगळं. माझ्या मनातील एका संख्येची चौपट 28 आहे. कोण सांगताय? एका संख्येची टीचर 4x इज इक्वल टू 28. व्हेरी गुड. मग तू कुठली संख्या मांडली? मनातील संख्या मांडली. किती? सांग पुन्हा एकदा. सांग उत्तर. काय बोलला सारुष? सांग एकदा उत्तर. 4x इज इक्वल टू 28. बघा 4x इज इक्वल टू 28. तुम्हाला ही दिलेली माहिती अक्षर वापरून असं बैजिक, ह्या बैजिक राशीच्या आहे सगळ्या. बैजिक राशीच्या रूपात लिहिता आली की मग शाब्दिक उदाहरणं तुम्हाला सोडवणं कठीण जाणार नाही. ही माहितीचं रूपांतर आधी करता आलं ना की मग शाब्दिक उदाहरणाची मांडणी एकदा केली की मग समीकरण सोडवणं सोपं जाईल. सगळ्यांना कळलं? हा हो मॅडम. हो, समजलं ना सगळ्यांना? तसं बघायला गेलं तर आजचा हा जरा टॉपिक आहे. थोडं तुम्हाला उदाहरणं वाचल्यानंतर कन्फ्युज वाटतं, परंतु सराव करत राहा आणि व्यवस्थित प्रयत्न करा. पुन्हा पुन्हा सराव करा. आणि गृहपाठामध्ये सराव संच, गृहपाठ आहे ना, या गृहपाठ मी इथे लिहिते गृहपाठ. गृहपाठामध्ये सराव संच 12.2 सोडवा. लक्षात आलं तुमच्या? 12.2 सोडवा. याची एकूण 10 उदाहरणं आहेत. त्याच्यापैकी मी किती उदाहरणं? 5 उदाहरणं सोडवून घेतलेत. उरलेली 5 उदाहरणं तुम्हाला घरच्या अभ्यासात करायची आहे. पहिली जी सोडवलेली उदाहरणं आहेत ती पुन्हा पुन्हा बघा, त्याचा सराव करा आणि नंतरच या 12.2 मधल्या उरलेल्या उदाहरणांकडे वळा. आज सगळ्यांनी तुम्ही छान उत्तरं दिली, व्यवस्थित ऐकून घेतलं असेल, समजलं असेल असं मी गृहीत धरते. आणि आजचा पाठ मी या ठिकाणी संपवते. आपण पुढच्या टॉपिक मध्ये पुढच्या आठवड्यामध्ये भेटूया. हॅव अ गुड डे. धन्यवाद.